सखे, लग्नानंतर आयुष्य बदलतं ना, आणि बदलायलाही हवं. पण कधी कधी ना हा बदल आपल्याला आतून कमी करत असतो. म्हणजे आपण स्वतः संपत चाललो की काय असं वाटायला लागतं. आज आपण एकमेकांना आठवण करून देऊया की लग्नाआधी आपण कसे होतो, किंवा लग्नानंतरही आपण स्वतःला जपू शकतो ही गोष्ट. बघ, अस्तित्व काही एका दिवसात हरवत नाही. छोट्या छोट्या सवयींमधनं हरवतं. आणि जर छोट्या छोट्या सवयींमधनंच हरवत असेल तर त्या सवयीच आपण बदलूयात ना. पहिली गोष्ट तर रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवूयात. घरची कामंही संपणार नाही आहे आणि जबाबदाऱ्याही संपणार नाही आहेत. पण आपण 24 तासामधले स्वतःसाठी अर्धा तासही देऊ शकत नाही का गं? देऊ शकतो ना. मग देऊया थोडासा वेळ आपण स्वतःला. दुसरी गोष्ट, आपण आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. म्हणजे आपण कमवत असू किंवा नसू, आपल्याकडे थोडे पैसे असतील किंवा नसतील, पण आपण ना थोडे पैशांचे व्यवहार समजून घ्यायला पाहिजे, किंवा ते कसे हाताळायचे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यात थोडंसं लक्ष घालूया. कोणता व्यवहार चाललाय, काय चाललंय, कसं चाललंय याकडे बघूयात. आपल्या प्रत्येकीला ना कोणतं गिल्ट हे असतंच. म्हणजे कोणाला जॉब सोडल्याचं गिल्ट असतं, तर कोणाला जॉब न करण्याचं गिल्ट असतं. घरात राहण्यापासून बाहेर जाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आपण गिल्ट घेतो. तर गिल्ट न घेता आपण थोड्या जबाबदाऱ्या घेऊया. जबाबदाऱ्या घरातल्या नाही, तर आपण घेतलेल्या निर्णयांच्या, की हां, जे असेल ते आपण निर्णय घेतलेत आणि ते योग्य आहे. हे केलं ना की समाधान वाटतं, त्रास होत नाही. आपलं मतही मांडायला आपण सुरुवात केली पाहिजे. कायम शांत राहणं किंवा काय करतायत ते करू देत, हा विचार जरासा बदलायला पाहिजे. आपलं मत कुणी विचारू दे किंवा नाही विचारू दे, पण स्वतः आपण मतं मांडायला लागलो ना की लोकांनाही त्याची सवय होऊन जाते. काही दिवस विचारणार नाही, पण काही दिवसानंतर तुझ्या मताला व्हॅल्यू येईल. विचारलं जाईल की काय गं, तुला काय वाटतं, यावरती आपण काय केलं पाहिजे. तर हे छोटे छोटे बदल करूयात. पाचवी गोष्ट अशी की आपण शिकणं थांबवलं नाही पाहिजे, शिकत राहायला पाहिजे. मग ती कोणतीही गोष्ट असेल. छोटे मोठे वर्कशॉप करायचे, किंवा दुसरं काहीतरी शिकायचं, वाचन करायचं बरं, किंवा यूट्यूबवरती पण कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात, त्या बघूयात. शिकत राहिलं ना की आपण कशात ना कशात गुंतत राहतो. त्यामुळे आपण ना नव्याने जगल्यासारखं वाटतं. दुसरी गोष्ट, कंपॅरिझन थांबवलं पाहिजे. आता कंपॅरिझन करायचं नाही हे प्रत्येकजण सांगतं, पण तरीही मनाला आवर तितका बसत नाही. म्हणजे ती जॉब करते, ती स्वतःच्या पायावर उभी आहे, ती तिचा पैसा कुठेही खर्च करू शकते. दुसरी गोष्ट, जर जॉब करत असू आपण आणि घरातल्या स्त्रियांना बघितलं की आपल्याला असं वाटतं की यार किती वेळ आहे त्यांच्याकडे, आपल्याकडे वेळच नाही आहे, आपल्यावरती 2-2 गोष्टींची जबाबदारी. तर हे होत राहणार आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. आपल्याला समोरच्याची स्टोरी माहिती नाही आहे ना, आपल्याला फक्त आपली स्टोरी माहिती आहे. त्यामुळे आपण ना आपल्यापेक्षा दुसऱ्याचं छान आहे हेच गृहीत धरतो. असं काही नाही आहे, प्रत्येकजण आपला स्ट्रगल करत असतो. त्यामुळे ते थांबवलं पाहिजे. नंतर आपण ना पर्सनल स्पेस घेत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यासाठी करत असतो, किंवा ठीक आहे आपला वेळ ना नंतर घेऊ, आपल्याकडे वेळच वेळ आहे, आपण घरीच तर आहोत, अशी बरीच कारणं. पण असं म्हणत म्हणत ना स्वतः विचार कर, किती दिवस झाले तू तुझा पर्सनल वेळ घेतलायस का? नाही घेतलाय ना. मग हा पर्सनल वेळ आपण रोज दिवसातून घेतला पाहिजे.
थोडंसं स्वतःसाठी जगलं पाहिजे. गोष्ट ही की आपण ना छोटे छोटे गोल्स घेतले पाहिजेत. म्हणजे फक्त घरातलेच नाही हां, की मला हे घ्यायचं आहे, मला ते करायचं आहे, घरी अमुक करू, असं नाही. तर स्वतःबद्दल, स्वतःच्या पर्सनॅलिटीबद्दल एक छोटे गोल्स कोणतेही जे तुम्हाला शक्य आहेत ते घ्या. पण छोटे गोल्स जे फक्त स्वतःशी रिलेटेड असतील ना, असे घ्या. त्यामुळे बराच बदल घडतो. नववी गोष्ट ही की आपण इमोशनली बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांवरती आपला मूड डिपेंड असेल हे चांगलं नाही आहे. तर स्वतःचा मूड स्वतः कंट्रोल केला पाहिजे. आपल्या सुखाची जबाबदारी ही आपली आहे आणि दुःखाचीही जबाबदारी आपलीच आहे. तर आपण कुठे खुश आहोत हे बघायचं, आपण कुठे दुःखी आहोत हे पण आपण बघायचं. इमोशनली आपण आपल्या बाबतीत अवेअर असणं गरजेचं आहे. आणि 10वी गोष्ट ही की आपण ना महिन्यातून एकदा स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे, की मी कशी आहे? मी कोणत्या गोष्टीवरती कसं रिॲक्ट करते आहे? काय करते आहे? मी कोणती गोष्ट मनात दाबून तर ठेवली नाही आहे ना? ज्या गोष्टीमुळे माझी चिडचिड होते आहे, स्वतःवरती राग निघतोय किंवा दुसऱ्यांवरती निघतोय. आपण जेव्हा स्वतःला निरीक्षण करू ना आपल्यामध्ये, त्यावेळेला आपल्याला आपण जास्त ओळखले जाऊ. त्यात बदल करायचे आहेत की आहे अशी पर्सनॅलिटी ठेवायची आहे, हे आपल्याला आपलं समजेल. आणि खरंच ह्या जगात आपल्याला स्वतः आपण जितकं समजून घेऊ शकतो ना, तितकं दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. लग्न ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पण लग्न ही आपली ओळख मिटवणं नाही आहे. तो आयुष्यातला एक भाग आहे. आपण सून आहोत, बायको आहोत, आई आहोत. पण त्याआधी आपण एक स्वातंत्र्य स्त्री आहोत, स्वातंत्र्य व्यक्ती आहोत. हे जपलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण खुश, आपण मजबूत असतो ना, त्यावेळेला घरही आपलं मजबूत होतं. त्यामुळे कधीही स्वतःला हरवू पण द्यायचं नाही आणि स्वतःला कधी डाऊनही समजायचं नाही. जर तुम्हाला ह्या गोष्टींचा काही उपयोग झाला, गप्पा आवडल्या असतील तर सांगा. तुम्हाला यातला कोणता मुद्दा जास्त आवडला किंवा कोणता मुद्दा तुम्ही अप्लाय करणार आहात हे पण मला कळवा. आणि अशाच गप्पा मारायला चॅनलला सबस्क्राईब करा.